मराठा 11 या टीमने 2 मॅचेस खेळलेले आहेत. एक मॅच त्यांनी जिंकलेली आहे, एक मॅच त्यांनी गमावलेली आहे. मराठा 11 या टीमसाठी देखील ही मॅच खूप महत्त्वाची आहे. चला मॅच ऑन करा, वेळ घेऊ नका. पहिलाच बॉल अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळून काढलाय. अलाउंड दी कार्पेटच्या साईने चेंडू सीमारेषा ओलांडेल का? हो, ओलांडलेले आहे आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे मिळालेले आहेत ओम साई 11 या टीमला 4 धावा. पहिल्याच बॉल वरती लॉंग ऑफ रिजन खाली होतं, त्या क्षेत्रामध्ये नितीन वांगडे यांनी दाखवलेला आहे आपला दमखम आणि पहिल्याच बॉल वरती मिळालेले आहेत 4 धावा. डावाची सुरुवात अप्रतिम राहिलेली आहे. आम्ही सातत्याने सांगत आलोय, क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. मैदानाच्या आतमध्ये जिद्दीने खेळावं लागेल. आज दोन्ही संघांना ही मॅच खूप महत्त्वाची आहे. पहिल्या बॉलवरती चौकार पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना पाहायला मिळाला, परंतु अवे फ्रॉम द बॉडी अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी सरळ नकारात्मक चेंडू घोषित केलेला आहे. वाईड बॉलचा इशारा आलाय. धावफलकावरती धावा आहेत 5 धावा. नितीन वांगडे हिरो. खरं तर कालच्या 2 दिवसामध्ये नितीन वांगडे यांची बॅट तळपताना पाहायला मिळाली नाहीये, परंतु ही मॅच खूप महत्त्वाची आहे. या मॅच मध्ये त्यांना बरसावं लागेल, परंतु या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल खालीच राहिला आणि तदनंतर फेकी जी केली ना, त्या अगदी विकेट किपरच्या चेहऱ्यावरती कुठेतरी बालंबाल मी म्हणेन मनोज कदम बचावलेले आहेत. खरं तर पहा, प्रत्येक प्रेक्षकाच्या चेहऱ्यावरती एक हास्य निर्माण झालं, कारण ज्या पद्धतीने त्यांनी फेकी केली ना, ती फेकी कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावरती, हातातून बॉल जर लागला नसता हाताला तर अगदी चेहऱ्याला स्पर्श झाला असता आणि एक दुखापत देखील घडली असती. परंतु यावेळेला पहा, या बॉल उडवलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, त्यांनी मात्र हाताची ओंजळ केली आणि या बॉलला मात्र एक चांगला कॅच मध्ये पकडलं गेलं आणि इथे मात्र विकेटचं पतन. पहिला धक्का ओम साई 11 या टीमला. अमोल सुतार बॅक टू द डकआउट. परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला गोल्डन डकचे शिकार ते ठरलेले आहेत. पहिलाच बॉल फेस करत असताना डीप मिड विकेट रिजन मध्ये एक चांगला कॅच पकडलाय आणि तदनंतर मात्र विकेटचं पतन झालेलं आहे. अमोल सुतार खरं तर आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी करू शकले नाहीत. 6 धावा धावफलकावरती आहेत. अथर्व जांभळे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. याला बॅकफुटला गेले, स्ट्रोक चांगला आहे, कव्हर ड्राईव्ह अफलातून, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर तिथेच थांबला आहे. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. काल पाऊस पडला तर नंतर आउटफील्ड पहा अगदी नरम आहे, मुलायम आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये बॉल जर त्या ठिकाणी गेला तर बॉलला उसळी प्राप्त होत नाहीये. 2 धावा धावफलकावरती आणखीन जोडूया आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 8 धावा. याला समोरच्या दिशेने या बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑन रिजन मधून येतील 30 सर्कलच्या आतमध्ये बॉलला पकडलं गेलेलं आहे. सिंगल धाव धावफलकावरती जोडूया आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. सलमान पटेल एक उदयमुख खेळाडू, उगवता सितारा, आज चांगली गोलंदाजी करतोय मी म्हणेन. परंतु या वेळेला थोडीशी शफल झाले. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. चेंडू सीमा रेषे लगत जाऊन थांबला जाईल तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. अगदी असं वाटलंही नव्हतं की बॉल स्टंपांचा वेध घेईल, परंतु अगदी नशिबाचा भाग होता आणि नशिबाने साथ दिली. मराठा 11 या टीमला विकेटचं पतन. अथर्व जांभळे बॅक टू द डकआउट. सचिन चिकणे मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 4 वरती. आतापर्यंत ओम साई 11 या टीमला 2 धक्के लागलेले आहेत. 11 वरती 2 अशी विकेट्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात ओम साई 11 या टीमच्या. ओव्हर क्रमांक 1 इथे समाप्त झालेला आहे आणि धावफलकावरती धावा आहेत तब्बल 11 धावा.
ही सरासरी मी म्हणेन चांगली आहे ओम साई 11 या टीमची. या सरासरीने खेळले तर 33 ते 35 धावांपर्यंत मजल मारू शकतात. चला टाइम सेट केलेला आहे आणि पहिला ओव्हर टाकण्यासाठी तब्बल 6 मिनिट्स घेतलेले आहेत मराठा 11 या टीमने. आता दुसऱ्या षटकासाठी त्यांच्याकडे फक्त 4 मिनिट आहेत, म्हणूनच वेळ जास्तीचा घेऊ नका. अगदी युट्यूबच्या साहाय्याने तुम्हाला प्रत्येक प्रेक्षकाला टाइम पाहायला मिळतो की किती वेळ घेतला एका इनिंगसाठी हे तुम्हाला पाहायला कडून सल्ला खूप महत्वाचा आहे. यशस्वी काय करायचं ते सांगत असतो आणि अपयशस्वी काय करू नको हे सांगत असतो, म्हणून दोन्हीकडून सल्ला खूप महत्वाचा आहे. यावेळेला पुन्हा एकदा पॅडलाईनची गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर थोडीशी शफल झाले होते बॅट्समन, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलेला आहे, आलेला आहे तो डॉट बॉल. यानंतरची मॅच आहे 11 सुपरस्टार विरुद्ध सह्याद्री वॉरियर्स अशी मॅच आहे. या बॉलला उडवलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अगदी हाताची ओंजळ करून उभे आहेत. त्यांनी टिपला एक चांगला झेल आणि संपलाय फलंदाज नितीन वांगडे हिरो यांचा खेळ. विकेटचं पतन, विकेट गिरतावा पा सुमधुर संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळालं. अगदी किसमे हे दम हे पाहायचं असेल ना तर तुम्ही नक्कीच मैदानाकडे वेळ द्या. 6 मिनिट तुमच्याकडे शिल्लक आहेत, वेळ जास्तीचा घेऊ नका मी म्हणेन, कारण 15 मिनिट तुमच्याकडे दिलेले आहेत. ओमकार निकम रोडचे आहेत. हो, या वेळेला पहा थोडासा फलंदाजापासून बॉल दूर ठेवला होता, टप्पा चांगला होता, बॉलच्या मिरिट पर्यंत फलंदाज पोहोचू शकले नाहीत, आलेला आहे तो डॉट बॉल. ओव्हर क्रमांक या हे वेळेला आणखीन एक डॉट बॉलची सांगता. खरं तर राजेश मनवे यांच्याकडे वेग चांगला आहे, वेगावरती ते स्वार होत आहेत आणि चांगली गोलंदाजी करतात. या वेळेला त्यांनी फक्त 2 धावा खर्च केलेत 5 बॉलच्या पाठीमागे. याला खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? जोखीम घेत असताना दोन्ही फलंदाजांना एकमेकांना थांबवलेला आहे आणि इथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 14 धावा. राजेश मनवे यांनी गोलंदाजी खूप चांगली टाकलेली आहे, नियंत्रितपणे इकॉनॉमिकल गोलंदाजी टाकत असताना त्यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट देखील त्यांनी मिळवलेली आहे. राजेश मनवे यांचा जलवा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 2 षटकांसाठी मराठा 11 या टीमने अवघे 10 मिनिट्स वापरलेले आहेत. आता शेवटच्या षटकासाठी त्यांच्याकडे आहेत 5 मिनिट, म्हणून 5 मिनिटांमध्ये तुम्हाला शेवटचं षटक कंप्लीट करायचं आहे. यानंतरची मॅच आहे 11 सुपरस्टार विरुद्ध सह्याद्री वॉरियर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा आणि मधल्या इनिंगमध्ये आपण हा टॉस करणार आहोत. खरं तर आपण स्पर्धा पाहताय समन्वय युवा मंच उरमोडी विभाग सातारा आयोजित शिव सह्याद्री परिवार पुरस्कृत उरमोडी प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 चा थरार आपण अनुभवताय. आज या प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस, फायनलचा दिवस आणि फायनलच्या दिवसामधील दुसरी मॅच तुमच्या समोर. मयूर पवार गोलंदाजीच्या रनमेवरती. पहिलाच बॉल, थोडीशी वेट आणि वॉचची भूमिका घेतली, त्यानंतर क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीत. सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 15 धावा. खरं तर मयूर पवार अगदी लुमणे खोल एंड करून गोलंदाजी करतायत, ओव्हर द विकेटचा मारा ते करतायत. मयूर पवार यांचं देखील सातत्यपूर्वक नाव चर्चेमध्ये राहिलेलं आहे. समोरच्या बाजूने फलंदाज आहेत सचिन चिकणे. क्रिकेटचा अनुभव दोन्ही खेळाडूंकडे खूप मोठा आहे. अनुभवाला साजेशी खेळ करावा लागेल. हलकीशी अपील देखील केलेली आहे, परंतु पंचांनी मात्र अपील पूर्णपणे फेटाळलेली आहे. येतोय तो डॉट बॉल. मयूर पवार यांच्याकडे देखील वेग खूप चांगला आहे, लाईन देखील चांगली आहे, अचूक टप्पा देखील त्यांच्याकडे खूप चांगला आहे. या लाईनवरती त्यांनी गोलंदाजी केल्यानंतर मात्र फलंदाज थोडीशी बीट होत आहेत. परंतु यावेळेला लोअर फुलटॉसचा बॉल. सचिन चिकणे कुठेतरी स्ट्रगल होताना पाहायला मिळत आहेत, बॉलच्या मिरिटपर्यंत पोहोचू शकत नाहीत.
प्रयत्न त्यांचा हाच आहे की मला मोठे फटके खेळायचे आहेत. संघर्षाने भरलेली मॅच आहे, संघर्ष करावा लागेल. यावेळेला अगदी हा बॉल सोडून दिलेला आहे, डावी एष्टी सोडून जाणारा बॉल, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल इथे येतोय, वाईड बॉल. मराठा 11 या टीमचे संघ मालक आदरणीय श्री सचिन दादा शिंगरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही उरमोडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत. थँक्यू सो मच. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. यावेळेला आणखीन एक डॉट बॉलची सांगता होती की काही, परंतु पायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धावपलकावरती जोडूया. खरं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला नाहीये. सिंगल धावपलकावरती जोडूया आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या डावातील शेवटचा बॉल असेल शिल्लक आणि शेवटचा बॉल सांगून देईल ओम साई 11 संघ मराठा 11 संघासमोर किती धावांचं टार्गेट सेट करेल. षटकाराला 23 होतील, चौकाराला 21 होतील, दुहेरी आले 19 होतील, सिंगल आले तर 18 होतील, परंतु शेवटच्या बॉलवरती किती धावा येणार. याला ऑन साइडला या बॉलला वळवायचं होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि अगदी दुसरी धाव घेत असताना विकेटचं पतन झालेलं आहे आणि सिंगल धाव मिळते. 18 धावा धावपलकावरती आहेत आणि पुन्हा एकदा याही मॅच मध्ये 19 धावांचं लक्ष आहे मराठा 11 या संघासमोर. पाठीमागची पहिली मॅच पाहिली, त्याही मॅच मध्ये 19 धावांचं टार्गेट होतं AY24 या संघासमोर आणि AY24 या संघाने पहिल्या षटकामध्ये ती मॅच फिनिश केली. अजय सावंत या नावाचं वादळ त्या मॅच मध्ये गोंगावलं, परंतु या मॅच मध्ये कोणत्या खेळाडूचं वादळ गोंगावणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. तिथून पुढे आपण वळूया टॉस कडे आणि मी विनंती करेन की मराठा 11 या संघाचे संघ मालक आदरणीय श्री सचिन दादा शिंगरे साहेब आणि त्याचबरोबर राजू दादा बांबरस यांना मी विनंती करतो की प्लीज आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही आजच्या दिवसातील तिसरी मॅच आहे त्या मॅचचा आम्ही टॉस करणार आहोत. मॅच आहे एका बाजूला 11 सुपरस्टार तर दुसऱ्या बाजूला आहे सह्याद्री वॉरियर्स अशी मॅच आहे आणि त्या मॅचचे कॅप्टन देखील आलेले आहेत. तर नक्कीच इथून पुढे आपण टॉस करूया, परंतु लेखाजोखा आपण पाहिला ना तर अक्षरशः दोन्ही टीमचा कॉल कोण देणार, 11 सुपरस्टार की सह्याद्री वॉरियर्स. 11 सुपरस्टार या टीमचे कॅप्टन नवनाथ शिरटावले कॉल करतील. कॉइन स्पिन सचिन दादा शिंगरे यांच्या शुभ हस्ते. कॉइन हवेमध्ये असताना छापा हा कॉल केलेला आहे आणि अर्थातच छापा हा टॉस आलेला आहे. 11 सुपरस्टार या टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकला निर्णय काय असेल. आम्ही पहिलं बॉलिंग करू. बॉलिंग करणार आहात. 3 षटकांचा खेळ आहे. कमी ओव्हरच्या मॅचेस आहेत. किती धावांपर्यंत समोरच्या टीमला थांबवाल. 25 रनाच्या थांबवलं पाहिजे. 2 मॅचेस खेळला, दोन्ही मॅचेस जिंकलेला आहे. अगदी टीमची बांधणी आहे ती कशा प्रकारे आहे. टीमची बांधणी काय जास्त चेंजेस नाहीत. बॅटिंग लाईनअप चांगलं आहे त्यामुळे एवढं प्रेशर नाही. UPL बद्दल 2 शब्द. कालच्या दिवसामध्ये पाऊस आला, थोडेशा सामने थांबले, परंतु आज पुन्हा एकदा आपण मॅचेस ऑन केलेले आहेत. काल थोडं टेन्शन होतं की उद्या परत मॅच होतील का नाही तर काय, पण चांगलं पाऊस पण चांगला आणि दादांनी पण चांगलं अरेंजमेंट केले त्यामुळे पुढे सर. थँक्यू सो मच. सह्याद्री वॉरियर्स टीमच्या कॅप्टनकडे 2 मॅचेस खेळलात. 1 मॅच तुम्ही गमावले, 1 मॅच तुम्ही जिंकलेले आहेत. ही मॅच खूप महत्त्वाची आहे. ही मॅच जिंकताय तर सेमीफायनलचे दरवाजे थोडेसे तुमच्यासाठी खुले होतील, परंतु ही मॅच जर तुम्ही गमावली तर त्याच्या पुढची मॅच तुमच्यासाठी खूप महत्त्वाची राहील. बॅटिंग करायची आहे, किती धावांपर्यंत बदल मारू शकता. आमचं पण टार्गेट असेल 25-30 धावांचं टार्गेट करण्यासाठी. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या समेत सचिन दादा शिंगरे जॉईन झालेले आहेत. सचिन दादा, खरं तर UPL पर्व क्रमांक 5 कालच्या दिवसामध्ये पावसाचा थोडासा व्यत्यय आला, परंतु अजितदादा जाधव खरं अर्थानं ठामपणे उभे राहिले. कालच्या दिवसामध्ये इतका मोठा पाऊस पडला होता तरी देखील ते उभे होते आणि त्यांचाही देखील एक फोटो व्हायरल झालेला आहे. आणि खरं तर प्रीमियर लीग बद्दल काय सांगाल आणि तुमची टीम मराठा 11 संघ खरं तर चांगल्या फॉर्ममध्ये आहे, कशा पद्धतीने पाहताय या UPL कडे. नक्कीच विशेष करून अजितदादांचे आभार मानू तेवढे कमीच आहेत, कारण की एवढ्या नैसर्गिक आव्हानांना तोंड देऊन त्यांनी आपल्या परळी विभागातील या नवतरुण आणि डॅशिंग आणि डायनॅमिक सर्व खेळाडूंसाठी एवढं उत्तम असं नियोजन आणि आयोजन केलेलं आहे. तर मी माझ्या वैयक्तिक समन्वय युवा मंच शिवसह्याद्री परिवार उरमोडी प्रीमियर लीग
आणि विशेष करून अजितदादांचे खास करून आभार मानेन. त्याचप्रमाणे जांभळे साहेब, आपण पण ज्याप्रमाणे उत्कृष्टरित्या कॉमेंट्री करत आहात त्याने खेळाडूंमध्ये एक नवा जोश नक्कीच पाहायला मिळतोय. आपल्या ह्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांच्या रांगांमध्ये उत्कृष्ट असे छान छान खेळाडू तयार व्हावेत आणि त्यांनी आपल्या सातारा विभागाचं नाव देशाच्या जगाच्या पाठीवरती उंच करावं, हाच काय तो हेतू आहे या सर्व खेळाच्या मागचा. पुन्हा एकदा मी अजितदादांचे आभार मानेन आणि आपल्या खेळाकडे आपलं लक्ष वेधीन. धन्यवाद जांभळे सर. थँक्यू सो मच सचिनदादा शिगरे यांचा मी मनापासून आभार मानेन कारण आणि विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावं. तर जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र पूर्वार्ध खेळ समाप्त झालेला आहे. 18 बॉलच्या पाठीमागे 19 धावांचं लक्ष आहे आणि 19 धावांचा चिरपाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मयूर पवार वाघवाडे आणि त्यांच्या जोडीला मनोज कदम परळी हे दोन आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत आणि गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलेले आहेत अथर्व जांभळे. जांभळे कातवडीचे आहेत, फटका फसलाय, कॅच खूप महत्वाचे आहे आणि इथे मात्र कॅच कॅरी केलेले आहे आणि विकेटचं पतन. मयूर पवार बॅक टू द डकआउट. विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ. डीजे मास्टर या. एकोणीस धावांचं लक्ष आहे आणि 19 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती सिंगल आले आणि दुसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन झालेलं आहे. मयूर पवार अगदी गोल्डन डकचे शिकार ते ठरले. आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी करू शकले नाहीत आणि विकेटचं पतन झालेलं आहे. खरं तर आता ओम साई 11 या टीमला खूप मोठी मेहनत घ्यावी लागेल. एक धाव धावपलकावरती आहे आणि मयूर पवार माघारी परतलेले आहेत. खरं तर 19 धावांचा बचाव देखील होऊ शकतो कारण त्यांनी तुम्हाला थांबवलेलं आहे 18 धावांवरती. तर तुम्ही का थांबवू शकत नाही 19 धावांवरती? तुमच्याकडे ती जिद्द हवी आहे, चिकाटी हवी आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती तुम्ही करू शकता. हिम्मत कधी हरायची नाहीये, आपण कित्येक वेळा सांगत असतो. कारण जीवनात हार कधीच मानू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने अजूनपर्यंत रस्त्यामध्ये कोणालाही विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. अथर्व जांभळे यांचा पुढचा बॉल, समोरच्या बाजूने फलंदाज. फुलटॉसचा बॉल आहे, पुन्हा एकदा कॅचची संधी आणि याही वेळेला तोच क्षेत्ररक्षक. त्यांनी मात्र लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 कॅच पकडले. आणखीन एक धक्का मराठा 11 या टीमला. खरं तर रोनक बाद झालेले आहेत. तर क्रिकेट खरं तर आपण चर्चा केली, रोनक बाद झालेले आहेत आणि अथर्व जांभळे आणि रोनक हे दोन्ही एकाच गावातील खेळाडू. एक गाव 11च्या टुर्नामेंटमधून दोन्ही खेळाडू एकाच टीममधून खेळत असतात. परंतु आज आमने सामने आले आणि अथर्व जांभळे यांचं वर्चस्व पाहायला मिळालं. पहिलाच बॉल अगदी लोअर फुलटॉस ठेवला होता, त्याच्यावरती मोठा फटका खेळण्यासाठी रोनक गेले परंतु कॅच आउट झालेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. याला समोरच्या दिशेने या बॉल उडवलंय व्ही शेप मध्ये. क्षेत्ररक्षक नाही येत. लॉंग ऑफ रिजन मधून क्षेत्ररक्षक येतील. सिंगल धाव कंप्लीट केलेले आहेत आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 2 धावा. 19 धावांचं लक्ष आहे आणि या धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 2 धावा धावपलकावरती जोडलेल्या आहेत 11 मराठा 11 या टीमने. अथर्व जांभळे यांची चांगली बॉलिंग मी म्हणेन, चांगलं व्हेरिएशन आहे त्यांच्याकडे. याला पुन्हा एकदा या बॉलला उडवलाय लॉंग लेग रिजन मध्ये. मनोज कदम यांच्या बॅट मधून एक मोठा स्ट्रोक, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. बॉल टप्पा पडल्यानंतर तिथेच राहिला. आणखीन 2 धावा धावपलकावरती जोडूया. मनोज कदम
एक नावाप्रमाणे साजेशी खेळी करतायत. खरं तर शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये त्यांनी चांगली खेळी केली होती. आज उरमोडी प्रीमियर लीग मध्ये देखील चांगला खेळ ते साकारतायत. जरी मोठे पटके आले नसतील तरी एकेरी दुहेरी धाव घेऊन मात्र धावपलकाला पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांचा चालू आहे. याला पुन्हा एकदा बॅटची कडा लागली आणि तदनंतर बॉलने यष्ट्यांचा वेध घेतलेला आहे. एक मोठी विकेट, एक मोठा मासा गळाला लागलेला आहे. मराठा 11 या टीम साठी आणखीन एक धोक्याची घटना. मनोज कदम बॅक टू डकआउट. मैदानाच्या आतमध्ये 19 धावांचं लक्ष आहे आणि 19 धावांचा पाठलाग करत असताना अथर्व जांभळे यांनी आपली कमाल आणि धमाल केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा पाठवलेल्या आहेत. माफ करा, 4 धावा आहेत. खरं तर अथर्व जांभळे दुखापतग्रस्त आहेत. खरं तर ऍक्सिडेंट त्यांचा झाला होता. हाताला पूर्णपणे घासलेला आहे, घसमाटलेला आहे. पायाला देखील दुखापत आहे. तरी देखील सोडली नाही. संघर्ष करतायत. प्रयत्न हाच आहे की मला ओम साई टीमला ही मॅच जिंकून द्यायची आहे आणि या प्रीमियर लीग मध्ये आमचं आव्हान जिवंत ठेवायचं आहे. हाच त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मित्रांनो, अथर्व जांभळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. दुखापतग्रस्त असताना देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. मराठा 11 या टीम मधील आघाडीच्या 3ही खेळाडूंना त्यांनी मात्र परतीला पाठवलेला आहे. आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये वडगाव एंड कडून नितीन हिरो पाहायला मिळत आहेत. समोरच्या बाजूने न्यू बॅट्समन स्ट्राइक एंडला सोमनाथ आहेत. नॉन स्ट्राइकला साहिल. पहिलाच बॉल. विकेट्स गमावलेले आहेत. 19 धावांचं माफक असं लक्ष आहे. परंतु या धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी अडचणीमध्ये मराठा 11 संघ आलेला आहे पूर्णपणे. अथर्व जांभळे यांनी खूप कारण नितीन वांगडे हिरो अगदी चिकाटी आहे, जिद्द आहे त्यांच्या अंगी. याला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक कोणते बॅकफुटला गेले. पण चांगला आहे. डीप पॉइंट रिझन मध्ये चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती येतील. सिंगल धाव कंप्लीट करूया आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल
8 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आम्ही सातत्याने सांगत आलोय, संकट हे पाण्यासारखं असतं, कारण संकट पाण्यासारखं आल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये बुडवण्यासाठी आलेलं नसतं संकट, तर त्याच्यामध्ये पोहायचं कसं संकट आलेलं असतं. विकेटचं पण थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातंय, काय बिघडलं जातंय आपण पाहताय. अक्षरशः 19 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना मराठा 11 या टीमने 5 गडी गमावलेले आहेत फक्त 8 धावांवरती. आता अजूनही 7 बॉलच्या पाठीमागे 11 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 11 धावा, 11 धावा 7 बॉल असं समीकरण. हा बॉल खूप निर्णायक आहे दोन्ही टीम साठी. या बॉलच्या पाठीमागे एखादा मोठा फटका आला ना तर मराठा 11 संघ कमबॅक करू शकेल, परंतु हा बॉल जर डॉट आला ना तर ओम साई 11 संघ मात्र कमबॅक करू शकेल. कमबॅक करून देणारा हा बॉल आहे दोन्ही टीम्सला. शेवटचा बॉल नितीन वांगडे हिरो घेऊन निघालेले आहेत. 7 बॉल 11 धावांची आवश्यकता आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला डावकुरे हाताचे राजे. प्रयत्न फसला, येतोय तो डॉट बॉल. आता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा आहेत 8 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता समीकरण येऊन ठेपलेलं आहे. येणारे बॉल 6 आणि धावा बनवायच्या आहेत 11. मॅच होती कुठे मित्रांनो? 18 बॉलच्या पाठीमागे 19 धावांची आवश्यकता होती, परंतु पहिल्या षटकामध्ये अथर्व जांभळे यांनी कमाल करून दिली. खरं तर 3 धावा खर्च करत असताना 3 विकेट त्यांनी मिळवल्या. पूर्णपणे बॅकफुटला ढकलला गेला मराठा 11 संघ. आणि ओव्हर क्रमांक 2 मध्ये नितीन वांगडे आले, त्यांनी देखील 4 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स मिळवल्या. आता मात्र गरज आहे 6 बॉलच्या पाठीमागे 11 धावांची. चला टीम मीटिंग घेऊ नका, विनंती असेल. फक्त तुमच्याकडे 4 मिनिट आहेत आणि 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक पूर्णपणे पूर्ण करायचं आहे, याची नोंद घ्या. कारण आपण आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच पासून टाइम सेट केलेला आहे, याची नोंद घ्या. आणि युट्यूबच्या साहाय्याने तुम्हा सर्वांना, सर्व प्रेक्षकांना किंवा सर्व खेळाडूंना तो टाइम पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणीही वेळ जास्त घेऊ नका, कारण आजच्या दिवसातील संपूर्ण मॅचेस आहेत ना ते आपण 3 षटकांचे खेळवणार आहोत. आयोजकांच्या सूचनेनुसार आपण फेरबदल केलेला आहे. आता 6 बॉल 11 धावांची आवश्यकता. गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज बॉलर नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. सूरज आलेले आहेत गोलंदाजीच्या रनवेवरती. 6 बॉलच्या पाठीमागे 11 धावा त्यांना थांबवायचा आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये खेळते. एका बाजूला फलंदाज आहेत राजेश मनवे, तर दुसऱ्या बाजूला स्ट्राइक एंडला फलंदाज आहेत वतन. सूरज टू वतन असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने, पहिलाच बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु बनतील प्रेक्षक. या बॉलला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार, संघर्षाने भरलेला हा षटकार. या षटकाराने मॅचला पुन्हा एकदा वेगळी कलाटणी निर्माण झाली. मॅच मध्ये पुन्हा मराठा 11 संघ आलेला आहे. आता 5 बॉल धावा बनवायचे आहेत 5. आणखीन एक तडाखा. यावेळेला कव्हर ड्राईव्ह आपलातून क्षेत्ररक्षक पोहोचतील का? नाही पोहोचू शकले. टप्पा पडल्यानंतर बॉल तिथेच राहिले आणि 2 धावा
धावफलकावरती जोडूया. वतनच्या बॅट मधून अक्षरशः दादागिरी पाहायला मिळते. आतिषबाजी त्यांनी केलेली आहे. मॅच पूर्णपणे फसली होती, परंतु वतन नावाचा सितारा मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला आणि त्याने मॅच मात्र अगदी खुली केलेली आहे. मॅचला अगदी टर्निंग पॉइंट दिला, वेगळा दर्जा प्राप्त केला. आता येणारे बॉल आहेत 4 आणि धावा बनवायचे आहेत 3. यावेळेला पाहाल की हाताने या बॉलला फक्त ढकलून दिले, सिंगल धाव प्राप्त केले. दुसरीचा प्रयत्न जोखीम घेतले आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहे आणि आता स्कोर इज लेवल. परंतु तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली, ती म्हणजे विजयाची धाव. आणि ते मात्र मराठा 11 या संघाने मात्र विजय प्राप्त केलेला आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन मराठा 11 संघ. तुम्हाला पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि ओम साई 11 या संघाला देखील आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आता इथे मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला आहे. खरं तर अथर्व जांभळे आणि नितीन वांगडे या 2 खेळाडूंनी खूप मोठी मेहनत घेतली, परंतु त्या मेहनतीवरती पाणी फिरण्याचं काम कोणी केलं असेल तर मी म्हणेन सूरज नावाने. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला आहे वतन वायकर. 6 बॉलच्या पाठीमागे 14 धावांची एक ताबडतोब फटकेबाजी केली. मॅच फसली होती, परंतु मॅचला बाहेर काढण्यासाठी वतन नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलं आणि त्यांनी मात्र विजय मिळवून दिला मराठा 11 या टीमला. आणि विजयाचा खरा शिल्पकार कोण असेल तर वतन